स्नान घडलं गेलं दुसऱ्या दिवशी महाराजांच्या समोर महाराजांना शाल श्रीफळ अर्पण करण्यात आलं, हत्तीची सलामी झाली आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गुरुवारी महाराजांचा जो काही अग्निसंस्कार तो पार पडला की ये शरीराची माती मिळविण्याची एक शेती जे दसरे चरण उभे खाती आराध्याचे की ज्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग उभे राहिले म्हणूनच महाराज म्हणतात की चंद्रभागे स्नान तुका मागे हिची जाण कुर्बान याही गुरुमंडळा माझे कीर्ती गुरु महाराजांची पवित्र कीर्ती निर्मल कीर्ती ऐसी तुझी कीर्ती ऐकतात अथवा तीर्थप्रसाद घेतात या दोन्हीची समता पवित्रता जगासी सद्गुरू महाराजांचा अधिकार आणि तो सोहळा आज संपन्न होऊन 17 वर्ष पूर्ण झाले परंतु तो सोहळा आजही संपन्न होत आहे तो म्हणजे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने आणि मुलाचं कार्य म्हणजे तुमच्या अध्यक्ष साहेबांचं की तनु मनो जिवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ दास्यत्व भक्तीची जी काही पीठिका त्यातली जी काही मातृका ते म्हणजे आपले साहेब आहेत खरोखर गुरुवारी महाराजांच्या आवडी फार महाराजांची आवडी असायची गुरुवारी साहेबांच्या विषयी अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदतेही त्याने वद्य केली या कीर्तनावर मध्ये बोलताना गुरुवारी महाराज असे बोलले होते की ज्या वेळेला मला 8 एकर शेत विकत घेतलं अकोलीचं त्यातलं निम्मे शेत मला साहेबांनी घेतलं जे संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली असती छाया ते जाण द्या विभूती माझी एवढा ज्यांचा अधिकार आणि या सोहळ्याला मूर्तरूप देणारे म्हणजे आमचे अंबादास महाराज मानकर की ज्यांच्या वाणीतून आजही त्यांची वाणी सुरू झाली म्हणजे असं वाटते महाराजांचं कीर्तन सुरू झालं की काय खरोखर त्यांची प्रासादिक वाणी झालेली आहे आमचं हे कीर्तन दिसते फक्त शोभाजी येते जे रंगदेवता येते त्यांच्यामुळे येते आणि आज या कीर्तनाला त्यांच्या समोर बोलायचं की प्रभू मी जे बोले ते तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपले आपण देवा श्री ज्ञानेश प्रसाद महाराज पाटील की ज्यांच्या कवित्वाला परतत्वाचा स्पर्श आहे वाचे बरे कवित्व कवितत्वी कवित्वी बरे रसिकत्वी परतत्व स्पर्श द्यायचा म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी आणि गुरुवारी महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर